नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, भरपूर सारे पालक जे आहेत ते आता RTEचा फॉर्म जो आहे व्हेरिफिकेशन कमिटीकडे जाऊन फॉर्म व्हेरीफाय केलेला आहे. त्यानंतर बऱ्याच पालकांना रिसीट देण्यात आलेली आहे. बऱ्याच पालकांना अजूनपर्यंत रिसीट देण्यात आलेली नाही आहे. आता पालकांना हे जाणून घ्यायचं आहे की आपला RTEमध्ये प्रवेश जो आहे तो कन्फर्म झालेला आहे की नाही, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला RTEच्या ऑफिशियल साईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर सगळ्यात खाली यायचं आहे आपल्याला. इथे खाली आल्यानंतर आपलं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला इथे ॲडमिटेड म्हणून एक टॅब देण्यात आलेली आहे. तुम्हाला सिम्पली या टॅबवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल, ज्यामध्ये अकॅडमिक इयर 2025-26 हे ॲटोमॅटिक सिलेक्ट असेल. त्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. तर तुम्ही इथे आपला जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करून घेणार आहेत. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन राऊंड नंबर विचारलेला आहे. तर आता आपला राऊंड 1 चालू आहे, तर आपण इथे राऊंड 1 हे सिलेक्ट करणार आहे. लॉटरी राऊंड नंबर या ठिकाणी तुम्हाला पहिलेच लिस्ट आहे, आपली लॉटरी राऊंडचा पहिलेच लिस्ट आहे, त्यामुळे आपण इथे 1 नंबर हे सिलेक्ट करणार आहे. आता इथे सिलेक्शन टाईप, तर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळतील. एक आहे ॲप्लिकेशन वाईज. यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण ॲप्लिकेशन वाईज लिस्ट बघायला मिळेल. दुसरा लिस्ट आहे ती म्हणजे स्कूल वाईज. तर आपल्याला स्कूल वाईज बघायचा आहे डेटा, की आपण जी शाळा आपल्याला दाखवत होते ॲडमिट कार्डवरती जी आपली शाळा आलेली आहे त्या शाळेमध्ये आपला प्रवेश कन्फर्म झालेला आहे की नाही हे पाहायचं आहे. तर त्यासाठी आपण हे स्कूल वाईज हे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला सर्च स्कूल, यामध्ये तुम्हाला सर्चमध्ये 2 ऑप्शन आहेत, बाय ब्लॉक आणि बाय नेम. तर आपण इथे बाय ब्लॉक यावरती क्लिक करणार आहे. बाय ब्लॉकमध्ये आता इथे तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. तर तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे तिथे तुम्हाला तालुका निवडायला विचारेल, तर तो निवडायचा आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे आपल्याला लिस्ट ऑफ स्कूल अंडर सिलेक्टेड ब्लॉक, म्हणजेच तुम्ही जे ब्लॉक निवडलेला आहे, जी काही तालुका निवडला आहे त्यामधील संपूर्ण शाळांची यादी जी आहे ते तुमच्यासमोर अशा पद्धतीने पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला जी काही शाळा अलॉट झालेली आहे अलॉटमेंट लेटरमध्ये किंवा तुम्हाला SMS-मध्ये जी शाळा मिळालेली आहे त्या शाळेत आपलं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे का पाहण्यासाठी त्या शाळेला तुम्हाला इथे एकदा क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक गो नावाचं बटन आहे, यावरती एकदा क्लिक करायचं आहे. मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, तर मी जी काही शाळा निवडली होती तर त्या शाळेमध्ये आत्तापर्यंत किती ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत, म्हणजेच त्यांना प्रवेश मिळालेला आहे हे आपल्याला बघायला मिळत आहे. तर मी जी वरती शाळा निवडली होती त्या शाळेमध्ये मला पाहायला मिळत आहे की 3 विद्यार्थ्यांचे प्रवेश जे आहेत ते कन्फर्म झालेले आहेत. तुम्ही देखील तुमच्या फोनमध्ये मी सांगितलेला स्टेप फॉलो करून चेक करू शकता की तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते कन्फर्म झालेलं आहे का नाही. ते ॲडमिशन जी तुम्हाला ॲडमिट कार्डवरती जी शाळा दाखवली होती ती शाळा या लिस्टमध्ये आहे, तर त्या शाळेला क्लिक करून तुम्ही अशा पद्धतीने तुमचं नाव कन्फर्म झालेलं आहे की नाही हे पाहू शकता. आता त्यानंतर दुसरा एक पर्याय आहे आपल्याला चेक करण्यासाठी. तर इथे जो ॲप्लिकेशन नंबर होता, जेव्हा आपण लॉटरी लागली का नाही हे पाहण्यासाठी आपण या साईडवरती चेक केलं होतं. ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजेच अर्जाची स्थिती, यावरती क्लिक करायला सांगत आहे. तुम्ही इथे पाहू शकताय रेड कलरमध्ये न्यू आहे एक पॉपअप इथे शो होत आहे. तर इथे आपल्याला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर आपण इथे टाकून घेऊया आणि त्यानंतर इथे आपल्याला गो बटन दिसत आहे. सिम्पली आपल्याला यावरती एकदा क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला रेग्युलर सिलेक्शनमध्ये शाळेचे नाव दिसत आहे, रेग्युलर सिलेक्शनमध्ये सिलेक्शन झालेलं आहे हे दिसत आहे, अलॉटेडमध्ये यस दिसत आहे आणि ॲडमिशन स्टेटस या ठिकाणी जे तुमचं पेंडिंग दिसत होतं त्या ठिकाणी आता तुम्हाला ॲडमिटेड दिसत आहे आणि ॲडमिशन कोणत्या डेटला झालेलं आहे ती डेट देखील तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलाचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनमध्ये चेक करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.